नमस्कार मंडळी, प्रीताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर मंडळी, आज आपण डाळ वड्याची रेसिपी बघणार आहोत. तर मंडळी, अतिशय कुरकुरीत आणि एकदम क्रिस्पी आणि खायला एकदम चवीला छान अशी आपण डाळ वड्याची रेसिपी बघणार आहोत. तर मंडळी, याचे साहित्य बघण्या अगोदर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तर चला मंडळी, त्यासाठी लागणारे साहित्य बघूया. मंडळी, इथे मी 1 वाटी चणा डाळ आणि अर्धी वाटी मूग डाळ भिजत घातलेली होती, रात्रभर भिजत घातलेली होती. तुम्ही अर्धा तास तुम्ही 1-2-3 तास देखील भिजत घालू शकता. त्यानंतर मसाल्यामध्ये गरम मसाला, लाल तिखट, नंतर धनेपूड, जिरेपूड, आपले अखंड जिरे, नंतर थोडासा चिमटभर ओवा, मीठ, नंतर हळद असे मसाले घेतले होते. त्याच्यानंतर इथे मी मिक्सरमध्ये डाळ आणि हिरवी मिरची आणि त्याच्यामध्ये थोड्याशा लसणाच्या 10-12 पाकळ्या त्या बारीक करून घेण्यासाठी त्याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत आणि त्या आता आपण मिक्सरमध्ये आपल्याला त्याचं पीठ एकदम दरदरं असं बारीक करून घ्यायचं आहे. जास्त बारीक पेस्ट करून घ्यायची नाही. इथे तुम्हाला दिसत आहे मी कशा प्रकारे पेस्ट करून घेतलेली आहे. तर एक भांडं मी मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर परत राहिलेली डाळ देखील मी मिक्सरला फिरवून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर ती सर्व एका भांड्यात काढून घ्यायची आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला जी आपण घेतलेली कोथिंबीर होती ती कोथिंबीर आणि सर्व मसाले ॲड करून मिक्स करून घ्यायचे आहेत. तर याच्यामध्ये मी त्या मसाल्यामध्ये चवीनुसार मीठ देखील घेतलेलं होतं, ते मी तुम्हाला सांगायचे राहून गेले. तर याच्यामध्ये सर्व मसाले आणि मीठ देखील घेतलेलं आहे ते याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ आपल्याला चवीनुसार ॲड करायचं आहे. तर इथे मी सर्व ॲड केलेलं आहे आणि आता हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये या पिठाला बाइंडिंग येण्यासाठी याच्यामध्ये मी 2 चमचे तांदळाचे पीठ टाकलेलं आहे. तुम्ही कॉर्नफ्लॉवर ॲड केलं तरी पण चालेल किंवा जर याचं बाइंडिंग व्यवस्थित येत असेल तुम्ही केलेलं याचं तर त्याच्यामध्ये पीठ देखील ॲड करायची गरज नाही. पण माझ्याकडून थोडंसं पीठ पातळ झालं होतं, त्यामुळे त्याच्यामध्ये मी तांदळाचं पीठ ॲड केलेलं आहे. अदरवाईज त्याच्यामध्ये पीठ नाही ॲड केलं तरी देखील चालेल. तर आता अशा प्रकारे याचे वडे करून घ्यायचे आहेत. तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे तुम्ही करू शकता. तुम्ही गोल देखील करू शकता. मी असे चपटे केलेले आहेत किंवा निमुळत्या आकाराचे देखील करू शकता. तर मंडळी, अशा प्रकारे वडे तयार करून झालेले आहेत. आता हे आपल्याला तळून घ्यायचे आहे. ते तळण्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल गरम करून ठेवलेलं आहे. तेल आपल्याला कडकडीत तापल्यानंतरच त्याच्यामध्ये वडे सोडून घ्यायचे आहेत. जर कमी तेल तापलेलं असेल तर वडे व्यवस्थित तळले जाणार नाहीत व वडे क्रिस्पी देखील होणार नाही. तर मंडळी, वडे ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत आणि ते नंतर तळून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर मंडळी, तुम्हाला डाळ वड्याची रेसिपी कशी वाटते मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर मंडळी, अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी प्रीताज किचनला सबस्क्राईब करा.